तो वो फॉरेस्ट वाले ने बिना पूछे इनके खेत में खोदकाम किया है। फॉरेस्ट वालों ने इनका रिपोर्ट ले लो, उन पर गुने दाखिल करो फॉरेस्ट वाले पर। किसी कोई सम्मति ली गई नहीं, पूछा नहीं और खोदकाम कर डाला है तो ये गुनाह है। कौन से फौजदारी ऑफेंस दाखिल हो सकते हो मैं सब आपको बताता हूँ। इनके रिपोर्ट ले लेना, नोन कर लेना, कौन फॉरेस्ट उसकी चौकसी शुरू करो। लाईनच नाही दिलं, कसे पाठवले होते? जुने लाईन कुठं होती इतके दिवस? किती दिवस लाईन दिली तुम्ही या गावला? आता आजच कालच आली लाईन आहे, कालच लाईन आली। दिवस लाईन कब से लाईन आ गई यहाँ से? 2 दिवस येतं बंद जातं, 2 दिवस येतं बंद होतं। हे बिल एवढे हे कमी करून द्या, 1,000 रुपये सगळ्यांना द्या, हे बिल भरते आणि त्यांना मीटर लावून द्या। हे केलं नाही तर मी 9 तारखेला चिखलदऱ्याला तुमचाच मुद्दा घेतो फक्त। मग तुम्ही आता 1,000चे बिल पाठवून द्या सगळ्यांना, 1,000चे बिल पाठवतो, नंतर मीटर देऊन द्या। चंद्रशेखर आजाद को भी। अब हम लोग अगर बोलेंगे चिल्लाएंगे कि यहाँ पानी क्यों नहीं है, क्यों नहीं है, तो तुम्हारा बाप का कुआ है क्या? मारने को दौड़ता। कौन मारेगा? मारने वाले ये गांव के लोग। ये बेंदियान फाट डाला, ये बड़ा सुस्त सी है। मैंने पुलिस वाले को भी बताया, ये बेंदियान फाट डाला मेरा, ये ऐसा, ये बड़े सूत में से छिलाया मैंने। नहीं पे वो बुड्ढा सरपंच का है, उसके सामने। इसका बात सही है, इसका बात सही है। अभी तक के पैसे नहीं डाले इनने। हाँ, कई साल के पैसे इनने, मेरे लड़के का पैसे बास का इनने डाला नहीं, अभी तक के नहीं डाला। बोलने जाओ ना तो झगड़ा करने को दौड़ते सर। कोई मजदूर का अगर 1 साल पैसा नहीं मिलता है तो ये क्या है? ये थोड़ी इंसाफ है। 1 साल अगर हमारे यहाँ के रुकता तो मार डालते थे। इनने खेत खरीद लिया, बड़ा में घर बना लिया है सब बिल्डिंग। हम देखो पहला का ये इन्होंने हमको ही चूतिया बनाता, हमको ही चूतिया बनाता। पहले हमने जो हिसाब किया कि ये पैसे का पहले अपन समिति के नाम पर प्लांटेशन लगाएंगे, आगे चल के अपने गांव के लोग चौकीदार भी रहेंगे और ये प्लांटेशन अपन बढ़ा लेंगे और इसमें बाल बच्चा अपन बुढ़ा हो जाएगा, मर जाएगा, कोई दिन अपने बच्चे को काम देंगे भाई, बढ़ जाएगा तो करके हम प्लांटेशन के लिए तैयार था। लेकिन इनने बोला कि ये पैसे उधर प्लांटेशन में चले जाएंगे, घर बनाने को पैसा नहीं मिलेंगे। समिति मध्ये जब इतने बड़े अरब रुपए का जंगल दिए है, सबसे पैसे आ रहा, अफजल से पैसे आ रहा, ये पैसे गौर गरीब को मिला नहीं। ये पैसे कहाँ है, क्यों नहीं मिला भाई हमारे गौर गरीबों को? ये जो पैसे है हमारे समिति का, ये समिति का पूरा गौर गरीब को मिलना चाहिए। और उनके घर जैसा हमारा भी घर होना। उनके घर के अंदर कुआं है और हमारे घर के अंदर पाणी नाही आहे। विहिरीला पाणी आहे पण पाईपलाईन किती दिवसापासून पाणी नाही आहे? सामान्य जे लोक आहे मजुरांना मजुरीच भेटली नाही आहे, त्याच्या तक्रारी केल्या आहे, तुम्ही चौकशी केली नाही। किती व्यवहार झाला, किती पैसे समितीला आले, किती पैसे लोकांपर्यंत गेले, त्याची चौकशी तुम्हाला रिपोर्ट दिला, तक्रार केली, त्याची काही चौकशी नाही। मी 9 तारखेनंतर ना चिरफाड करून ठेवन, मी सोडणार नाही। तुम्ही त्याच्यात काय दुर्लक्ष केलं माझ्यासारखा वाईट नाही, मी सगळं सोडून तुमचं कार्यालय घरून टाकून चालेल। मग मला तुम्ही 7 तारखेपर्यंत रिपोर्ट द्या, सगळं जे काय असेल। लोकांनी तक्रार केल्या तर त्याचा रिपोर्ट आला पाहिजे। आणि तुम्ही काय झोपा काढता का? मग का बरं आतापर्यंत केलं नाही? एवढी चांगली योजना आहे, पुऱ्या मेळघाटला आदर्श निर्माण होईल, सगळ्यांना रोजगार भेटल,
एवढी चांगल्या योजनेचं बट्ट्याबोळ करत असाल तुम्ही तर लाता मारून साल्यांना एकाली सोडणार नाही मी 6 तारखेपर्यंत वाट पाहतो. नाही तर तुमच्यासाठी स्पेशल गाडी येऊन तिकडे तुमचं कार्यालय हे करतो आम्ही. तर आम्ही आज जरीदाने पोहोचणार आहोत. DSP आले होते ते आज सांगत होते का फॉरेस्टच्या अधिकारी आणि विद्युतच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आम्ही तुमचा घेराव टाकण्याच्या अगोदर करतोय. बैठक घेऊन चालणार नाही. निर्णय जर झाला नाही तर आज आम्ही फॉरेस्टचं ऑफिस पूर्ण रात्रभर आणि उद्या दिवसभर पण घेरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका. छत्रपतीची तलवार पण निघू शकतं हे फॉरेस्टनं समजून घ्यावं. त्यांच्यामुळे सगळ्या नळ योजना रखडल्या आहे. त्या जर केल्या राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधले आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही. आज निर्णय झाला नाही तर आरपार होईल.